नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून मोठी बातमी समोर आली आहे। लातूरचे प्रख्यात नीट क्लास संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे। काल शिवराज मोटेगावकर यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर आज मोटेगावकरांना सीबीआयने अटक केली आहे। शिवराज मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत। लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतलंय। दुपारी शिवराज मोटेगावकरांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। क्लास चालकाला ताब्यात घेतल्यानं शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ आहे। मोटेगावकरांच्या अटकेचं वृत्त धडकताच त्यांच्या ट्यूशन परिसरात खळबळ उडाली आहे। काही क्लासेसच्या ब्रँचेसना टाळं ठोकण्यात आलेलं आहे, सुट्टी देण्यात आली आहे। आरसीसी क्लासेस संचालक शिवराज मोटेगावकरांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होते। शिवराज मोटेगावकरांच्या फोनमध्ये नीटचा लीक पेपरच सापडला। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला हा लीक पेपर दिल्याची माहिती आहे। परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोटेगावकरकडे यांच्याकडे हा नीटचा पेपर आला होता अशी माहिती आहे। ज्ञानेश्वर सौतमल आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, हे नीटचं महाराष्ट्र कनेक्शन वाढत चाललेलं आहे। आता साधीसुधी नुसती माणसं नाही, कोणी प्राचार्य नाही, कोणी नुसता मधला मीडिएटर नाही, क्लास चालक, मोठं नाव असलेला क्लास चालक समोर येतोय। काय अधिक माहिती आहे? यापूर्वी पुण्यातून एका ब्युटी पार्लरवाल्या महिलेला अटक केल्याची आपण बातमी बघितलेली होती। त्यानंतर मॉडर्न कॉलेजची एक महिला प्राध्यापिका होती जी एनटीएच्या परीक्षा मंडळावरती देखील होती। आणि आता शिवराज मोटेगावकर जो आरसीसी क्लासेसचा संचालक आहे त्याला देखील सीबीआयने आरोपी केलेला आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते। त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यानं जो पेपर आहे तो लीक केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून समजलेली होती। त्यानंतर सीबीआयने छापेमारी केलेली होती आणि मोटेगावकरला ताब्यात घेऊन त्याची जेव्हा चौकशी केली तेव्हा याच मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये काही पुरावे सीबीआयला सापडलेले होते। याच आधारे सीबीआयकडून ही अटकेची कारवाई शिवराज मोटेगावकरच्या विरोधात करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर काही विद्यार्थी, पालक हे देखील सीबीआयच्या रडारवर आहेत। सध्या पुण्यातल्या विश्रांतवाडी येरवडा परिसरामध्ये असलेलं जे सीबीआयचं कार्यालय आहे तिथे काही विद्यार्थ्यांची चौकशी सध्या सुरू आहे। सीबीआयकडून या सगळ्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणातली जी पाळंमुळं आहेत ते शोधून काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। मोठा मनस्ताप लाखो विद्यार्थ्यांना सहन करावा लागलेला आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक आंदोलनं देखील होताना आपण पाहतोय। मोठी तीव्र संतप्त प्रतिक्रिया लोकांमध्ये आहे आणि म्हणूनच याचा जलद गतीने तपास होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी सीबीआयकडून हे सगळे वेगवान प्रयत्न होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवराज मोटेगावकरला जेव्हा सीबीआयनं अटक केल्याची बातमी समोर आली तेव्हा सगळ्याच क्लासेसच्या वर्तुळामध्ये, नीट क्लासेसच्या वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। कारण लाखो रुपये फी जी आहे ती विद्यार्थ्यांकडून घेतली जाते आणि हे असे कित्येक जे क्लासेस आहेत ते या सगळ्या नीट परीक्षेच्यासाठी म्हणून चालवले जातात। त्यातलं प्रतिष्ठित समजलं जाणारं एक क्लासेस, त्या क्लासेसचा शिवराज मोटेगावकर हा चालक, त्याला देखील सीबीआयनं काही तास आधी चौकशी केली आणि नंतर अटकेची कारवाई जी आहे ती मोटेगावकरवर केली असल्याची सूत्रांकडून माहिती समजते। कोर्टात हजर केल्यानंतर काय नेमका युक्तिवाद होतो हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। प्रसन्न सर, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। या नीट पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक खुलास्यांची माळच लागलेली आहे। श्रीमंत आणि हुशार विद्यार्थी हे आरोपी शुभम खैरनारचे टार्गेट असायचे। आरोपी शुभम खैरनारकडेच पेपर फुटी रॅकेटची मुख्य जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणाऱ्यांना तो गाठत होता। आर्थिकदृष्ट्या प्रचंड श्रीमंत पालकांना आरोपीनं गाठलं। नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालकही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत। तपास यंत्रणांच्या चौकशीतून मोठं रॅकेट त्यामुळे उघडकीस येऊ शकतं। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला असून आरोपी शुभम खैरनार याच्याकडे या रॅकेटची मुख्य जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणाऱ्या श्रीमंत पालकांना तो गाठायचा, पेपर देण्याचं आमिष दाखवायचा आणि कोट्यवधी रुपयांचा त्यानं व्यवहार केल्याचं सांगण्यात येत आहे। आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम असलेले पालक किंवा अभ्यासात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याचा मुख्य डोळा होता। पाल्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी पालकांनी मोठी रक्कम मोजून हा पेपर विकत घेण्यात आल्याचा संशय आहे। या हायटेक रॅकेटमध्ये काही नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालकही संशयाच्या भोवऱ्यात असून कोचिंग क्लासेसचा दबदबा असणारे, पॅटर्न म्हणून ओळखले जाणारे आणि ज्या क्लासेसकडे सर्वाधिक विद्यार्थी जातात आणि यशाच्या मोठमोठे दावेदरवी रिझल्टच्या माध्यमातून करतात, अशा सगळ्या प्रसिद्ध क्लासेसच्या चालकांवर आता सीबीआयची करडी नजर वळलेली आहे। दरम्यान नीट पेपर खरेदी करणाऱ्या संशयित विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी होणार आहे। पुणे सीबीआय कार्यालयात 3 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येते। क्लास चालकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली। कोट्यवधींचे पेपर विकत घेणारे विद्यार्थी सीबीआयच्या रडारावर आलेत। पुणे कार्यालयातील चौकशीनंतर एका विद्यार्थ्याला ताब्यातही घेण्यात आलंय आणि पुढील चौकशीसाठी संशयित विद्यार्थ्याला थेट दिल्लीला नेण्यात येणार आहे।
या चौकशी सत्रानं पेपर खरेदी करणाऱ्या पालकांचे धाबे दणाणलेले आहेत, कारण हे सगळे पेपर PDF फॉर्मॅटमध्ये कधी व्हॉट्सअपच्याद्वारे, कधी ईमेलच्याद्वारे किंवा खाजगीरित्या देण्यात आलेले आहेत. पैशांची देवाणघेवाण झालेली आहे आणि त्यामुळे हे मध्यस्थ एकदा का त्यांनी त्या पालकांची नावं घेतली की ते विद्यार्थी, ते पालक असं एक फार मोठं जाळं समोर येऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांनी कोट्यवधी रुपये मोजून हा पेपर विकत घेतल्याचा संशय आहे, अशा संशयित विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना CBI कडून समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.